द्रां दत्तात्रेयाय नमः। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती भगवान की जय। गुरुचैत्र ग्रंथराज भगवान की जय। गाणगापुर धाम की जय। अमरजा संगम की जय। वर्षातनं एकदा ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं जमत नसेल, एकदा दत्त जयंतीच्या वेळेस पारायण, कारण की दत्तात्रय आणि नवनाथ या पारायणाचे नियम फार कडक आहे. जितकं कडक करू तितकं अधिकाचे अधिक फलम ते देतं. तरीही 53 अध्याय जे गुरुचरित्राचे आहे त्याचे काहीतरी विशिष्ट महात्म्य आहे. भरपूर लोक गुरुचरित्राचा 14वा अध्याय, 17वा अध्याय आणि 18वा अध्याय रोज वाचतात. गुरुचरित्राचा 14वा, 17वा आणि 18वा अध्याय काही काही लोक रोज वाचतात. 14वा अध्याय गुरुचरित्राचा याच्याकरता वाचायचा आहे कारण की 14व्या अध्यायामध्ये भगवान दत्तात्रय नरसिंह सरस्वतींनी एका विप्राला, एका आचार्याला, ब्राह्मणाला जे काही मृत्यूचं भय निर्माण झालं होतं एका यवन राजापासून, तर त्या यवन राजापासून त्या ब्राह्मणाला त्याचं जे मृत्यू भय ते भगवंताने नाहीसे केलं. म्हणून 14वा अध्याय हा रोज वाचू शकतो आपण, छोटा आहे तो, मृत्यू भया करता. 17वा अध्याय जर का आपण वाचला तर 17वा अध्याय हा कुठालचा भुवन सुंदरी माताजी आहे. तिथे एका विप्रानं आपली जिव्हा छेदन केली होती, म्हणजे आपली जीभ कापली होती, त्याच्यामध्ये ज्ञान प्राप्त नव्हतं. तर भगवान नरसिंह सरस्वती आणि भुवन सुंदरी मातेकडे गेल्यानंतर त्या विप्रवराला ज्ञान प्राप्त झालं होतं. म्हणजे ज्ञान वृद्धी करता आणि वाणी सिद्धी आणि वाचा सिद्धी म्हणजे प्रसिद्ध वक्ता होण्याकरता 17वा अध्याय गुरुचरित्राचा वाचला पाहिजे. आणि 18वा अध्याय जर का वाचला तर किती केलं तर तुम्हाला माहिती, आता सध्या पैसा एक अशी चीज आहे की तो किती आला तर आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याला खूप येणाऱ्या पिढ्यामध्ये पुरेल. पैसा जितकाही आला तितका कमीच आहे. त्याच्याकरता भगवत कृपे आपले प्रयत्न चालू ठेवून एक 18वा जो अध्याय आहे तो 18वा अध्याय आपण गुरुचरित्राचा म्हणजे 14, 17 आणि 18 हे 3 अध्याय भरपूर लोक जे दत्त साधक आहेत ते रोज वाचतात. आमचं तर तसं रोज एक आहे, पण ते प्रत्येकाला शक्य होत नाही. रोज एक अध्याय मग सकाळी उठायचं, लगेच स्नान केल्या केल्या ते करायचं, त्याचे नियम आहेत. डायरेक्ट काही स्नान झाल्या तो अध्याय वाचला गेला पाहिजे. रोज एक अध्याय वाचणं कंटिन्यू गुरुचरित्र सोबत न्यायचं. भरपूर वेळेस आपल्याला विटाळ, चांडाळ, सुतक वगैरे भरपूर गोष्टी असतात. बरेच लोक सांगत नाहीत, पाळत नाही, 4 दिवसाची अडचण पाळत नाहीत. या सगळ्या गोष्टी बऱ्याच समस्या असतात आणि गुरुचरित्र नवनाथ तेच चालत नाही. दुसरं असं आहे की ग्रहाच्या आपल्याला कुलदैवत, कुलदेवी आणि गुरु ह्या 3 जणांची सेवा तर दत्तात्रयांनी रोज सांगितलेली आहे. सगळ्यात अगोदर जे आपलं कुलदैवत असेल, कुलदेवताचा जर का एक माळही आपण जप करत नसू तर आपली सगळी भक्ती व्यर्थ होऊन जाते. कुलदेवीला जर का आपण नमस्काराला जात नसू वर्षातून एकदा तरी आपलं सगळं निष्फळ होतं. आणि गुरुबद्दल जर का आपली श्रद्धांत नसेल, कारण की गुरुशिवाय देव सुद्धा भक्ती मान्य करत नाही. गुरुचरित्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये संदीपक नावाचा जो भक्त आहे तर त्याच्या गुरुला सर्व कुष्ठ वगैरे झाला होता. तर त्यांनी त्याच्या गुरुची एवढी सेवा केली, किळस वगैरे नाही येऊ दिली. तर साक्षात त्याला दर्शन द्यायला भगवान शंकर आणि विष्णू आले. तर ते म्हणले, मी तुम्हाला बोलवलंच नाही, मला तुमचं दर्शन नको, वरदान नको. तर हे गुरुसेवेचं मूल आहे. आता गुरुसेवेचं मूलच एवढं आहे की गुरुच्या आज्ञेशिवाय देव सुद्धा तुमची भक्ती स्वीकार करत नाही. त्यातली त्यात जर का आपल्याकडून कळत न कळत गुरुचा अपराध झाला असेल तर मग बघा, त्याच्यामुळे आपण किती भक्ती केली तरीही आपल्याला काय त्याचं आपण जे म्हणतो ना प्रतीती येत नाही, त्याची प्रचिती येत नाही. म्हणून गुरु भक्ती सर्वतोपरी श्रेष्ठ आहे. आणि ज्याला गुरुचं ज्ञान नसेल त्याने दत्तात्रयाला शरणागत गेलं पाहिजे. तरीही भक्ती करूनही ॲस्ट्रॉलॉजिकली अजूनही बऱ्याच जणांचे लग्न जमायला अडचण आहे. जमलेले लग्न टिकत नाही आहे. बरं, लग्न झाले तर मुलं होत नाही आहे, म्हणजे संततीची हानी आहे. त्यातली त्यात घरामध्ये ग्रहक्लेश आहे, पितृक्लेश आहे. या सगळ्या कारणाकरता ज्योतिषशास्त्रामध्ये एक कोष्टक आलेले आहे. चंद्र जिथे बसलेला असतो त्याला जन्मराशी म्हणतात. आणि टोटल ज्या 12 राशी आहेत, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. तर या 12 राशीमध्ये जे नवग्रह आहे तर आपल्या जन्मराशीपासून नवग्रह कोणता ग्रह कुठे बसलेला आहे काय फळ देतो, म्हणजे रवी म्हणजे सूर्य, त्याचबरोबर चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू
हे नेमकं जन्मकुंडलीमध्ये कोणत्या स्थानावर बसलेले असल्यावर शुभ फल देतात आणि कोणत्या स्थानावर बसलेले असल्यावर अशुभ फल देतात. एक 10 मिनिटाचं आहे. रवी म्हणजे सूर्य. तुमच्या जन्मकुंडलीमध्ये रवी हा जर का पहिल्या स्थानामध्ये असेल तर तो स्थान लाभ देतो. स्थान लाभ देतो म्हणजे इकडून कुठंतरी आपण जातो किंवा प्लॉट किंवा 1 BHK वगैरे आपलं असं जरूर होतं पा. हे रवीचं शुभ फल आहे. पण तो जन्मकुंडलीमध्ये तुमच्या जन्मस्थानापासून पहिल्या स्थानामध्ये म्हणजे जन्मस्थानामध्येच पाहिजे. म्हणजे रवी जर का पहिल्या स्थानात असला तर स्थान लाभ देतो. दुसऱ्या स्थानामध्ये जर का रवी असला तर भय निर्माण करतो. भय म्हणजे भीती दाखवतो. तर याच्या निवृत्तीकरता सोपा पर्याय असा आहे की रोज सकाळी आपण उठल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून हातात पाणी घेऊन सूर्याला 3 अर्धे दिले पाहिजे गायत्री मंत्र म्हणून. म्हणजे त्यानं काय होतं, भय माणसाचं नाहीसं होतं. रवी जर का तुमच्या जन्मस्थानापासून 3ऱ्या स्थानात असला तर श्री म्हणजे तुम्हाला कीर्ती किंवा यश प्राप्त करून देतो. 4थ्या स्थानामध्ये जर का जन्मकुंडलीत रवी असेल तर मानस म्हणजे तुमचं जे मन आहे किंवा तुमची पॉझिटिव्हिटी सकारात्मकता वाढवतो. 5व्या स्थानामध्ये जर का रवी असला तर दैन्य म्हणजे अंतिम श्वासापर्यंत माणसाचं कार्य इतके बिघडलेलं असतं ते काही नीट केल्या होत नाही म्हणजे दैन्य. 6व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर तो मात्र विजय प्राप्त करून देतो. 7व्या स्थानामध्ये जर का रवी असला तर मार्ग दाखवतो. 7व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर मार्ग दाखवतो. बरेच जण मार्ग चुकलेले असतात. काय करावं त्याला म्हणतात लाईफ सेटलमेंट. म्हणजे काय सेटल व्हावं हेच कळत नाही, कोणत्या फील्डमध्ये जा. याच्याकरता सूर्य पाहिजे 7व्या स्थानामध्ये. 7व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर मार्ग दाखवतो. 8व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर पीडा दाखवतो. पीडा व ती कोणती, आध्यात्मिक, शारीरिक किंवा कोणती असू शकते, मानसिक पीडा. 9व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर सुकृत नाही म्हणजे संचित नाही, पुण्य नाही. मागच्या जन्माचा धरा का या जन्माचा धरा, जिथं लात मारण तिथं पाणी काढणं अशा भरपूर जणांचं असतं. पण काही काही टॅलेंटेड खूप असतात पण कितीही लाता मारल्या पाणी निघत नाही, उलट पाय सुचतो लाता मारू मारू. येतं की लक्षात? याला म्हणतात सूर्याचं 9व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर याला काय म्हणतात, सुकृत नाही म्हणजे तुमचं संचित नाही. आधी हे ऐकल्यानंतर मग दत्तात्रयाच्या भक्तीमध्ये काय फायदा आहे ते आपण ऐकू. 10व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर सिद्धी प्रदान करतो. 11व्या स्थानामध्ये जर का सूर्य म्हणजे रवी असला, 11व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर धनलाभ दाखवतो प्रयत्नानं. आणि 12व्या स्थानामध्ये जर का सूर्य असला तर द्रव्यनाश दाखवतो. पैसे खूप असले तरीही माणसाकडे पैसा टिकत नाही. तर आपल्या जन्मकुंडलीमध्ये जे 12 स्थान आहेत, 12 राशींचे जन्मस्थानापासून ही काउंटिंग आहे वैदिक ज्योतिषाच्या या पंचांगानुसार. तर सूर्य कोणत्या स्थानामध्ये असल्यावर लाभ आहे आणि कोणत्या स्थानामध्ये असल्यानंतर अशुभ आहे. तर अशुभाकरता काही उपाय दिलेले आहे की गुरुचरित्र वाचलं पाहिजे, कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे वगैरे ते सगळं. चंद्र जर का जन्मकुंडलीमध्ये पहिल्या स्थानात असला तर अन्न लाभ दाखवतो. म्हणजे एखादा व्यवसाय एखाद्याचा अन्नाचा वगैरे असला, काही फूड किंवा शाकाहारी हॉटेल वगैरे स्वीट मार्ट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये त्याला यश प्राप्त होतं. पहिल्या स्थानामध्ये जर का चंद्र असला तर अन्न लाभ. दुसऱ्या स्थानामध्ये जर का चंद्र असला तर धननाश. चंद्राच्या गतीवर माणसाचं सेटलमेंट खूप अवलंबून आहे. हा दुसऱ्या स्थानामध्ये जर का असला तर धननाश. 3ऱ्या स्थानामध्ये जर का चंद्र असला तर सुख प्रदान करतो. 4थ्या स्थानामध्ये जर का कुंडलीत चंद्र असला तर रोग दाखवतो. 5व्या स्थानामध्ये जर का चंद्र असला तर कार्यनाश करतो. कार्य नीट सफलच होत नाही. जन्मकुंडलीमध्ये चंद्र जर का 6व्या स्थानात असला तर धनलाभ दाखवतो. जन्मकुंडलीमध्ये चंद्र जर का 7व्या स्थानामध्ये असला तर श्रीलाभ म्हणजे चांगल्या ठिकाणी लग्न होतं. 8व्या स्थानामध्ये जन्मकुंडलीत चंद्र असला तर रोग प्राप्त होतो. 9व्या स्थानामध्ये चंद्र असला तर राजभय, राजापासून भीती म्हणजे राजकारणात जाऊच नाही त्या माणसाने. आणि चंद्र जर का 10व्या स्थानामध्ये असला तर सौख्य. 11व्या स्थानामध्ये जर का चंद्र असला तर धनलाभ होतो. आणि 12व्या स्थानामध्ये जर का चंद्र असला तर धनाचा क्षय होतो. मंगळ जर का जन्मकुंडलीत पहिल्या जागेवर असला, जन्मकुंडलीत मंगळ जर का पहिल्या स्थानात असला तर शत्रूचं भय आहे. 2ऱ्या स्थानात मंगळ असला तर धननाश होतो. 3ऱ्या स्थानात जन्मकुंडलीत मंगळ असला तर धनलाभ होतो. मंगळ 4थ्या स्थानात असला शत्रू भय
त्याने निर्माण होतं. 5व्या स्थानात जर का मंगळ असला तर धननाश होतो. 6व्या स्थानामध्ये जर का मंगळ असला जन्मकुंडलीत तर धनलाभ होतो. 7व्या स्थानात जर का जन्मकुंडलीत मंगळ असला तर धननाश होतो. 8व्या स्थानात जर का मंगळ असला तर शत्रूचं भय असतं. 9व्या स्थानामध्ये जन्मकुंडलीत मंगळ असला तर शत्रूची पीडा होते. आणि 10व्या स्थानात जर का मंगळ असला तर शोक प्राप्त होतो. आणि 11व्या स्थानामध्ये जर का जन्मकुंडलीत मंगळ असला तर धनलाभ होतो. आणि 12व्या स्थानामध्ये जर का मंगळ असला जन्मकुंडलीत तर धनाचा क्षय होतो. बुध जन्मकुंडलीत बुध जर का पहिल्या स्थानात असला तर बंधन प्राप्त होतं. 2ऱ्या स्थानामध्ये जर का बुध असला तर धनलाभ होतो. जन्मकुंडलीत बुध जर का 2ऱ्या स्थानात असला तर धनलाभ होतो. बुध जर का 3ऱ्या स्थानात असला तर शत्रुभय होतं. 4थ्या स्थानात बुध असला तर पशुलाभ. त्याचबरोबर 5व्या स्थानात जर का जन्मकुंडलीत बुध असेल तर सुख प्राप्त होतं. 6व्या स्थानात जर का बुध असला जन्मकुंडलीत तर स्थान लाभ म्हणजे दुसरीकडे आपली आणखीन जागा होऊ शकते. 7व्या स्थानात जर का बुध असला तर पीडा. 8व्या स्थानात जर का बुध असला तर धनलाभ होतो. 9व्या स्थानात जर का बुध असला जन्मकुंडलीत तर पीडा होते. आणि त्याचबरोबर जन्मकुंडलीत जर का 9व्या स्थानात बुध असला तर पीडा होते. 10व्या स्थानात जर का बुध असला तर सौख्य प्राप्त होतं. आणि 11व्या स्थानात जर का बुध असेल तर धनलाभ होतो. आणि 12व्या स्थानामध्ये जर का बुध असेल तर धननाश होतो. गुरु जर का जन्मकुंडलीत पहिल्या जागेवर असला, एक तर कुंडलीतला गुरु नीट पाहिजे, नाही तर हातात तरी पुष्कराज, एक तर इकडचा गुरु नीट पाहिजे बोटातला, नाही तर इकडचा जपाचा गुरु नीट पाहिजे, नाही तर हे तरी नीट पाहिजे, नाही तर कुंडलीतलं नीट पाहिजे. येतं एक लक्षात. गुरु जर का जन्मकुंडलीत पहिल्या जागेवर असला तर भय प्राप्त होतं. जन्मकुंडलीत गुरु जर का 2ऱ्या स्थानात असला तर धनलाभ प्राप्त होतो. जन्मकुंडलीत गुरु जर का 3ऱ्या स्थानात असला तर क्लेश, भांडण, तंटा, कटकटी, माइंड अपसेट 3ऱ्या स्थानात असला तर. 4थ्या स्थानात जर का गुरु असला जन्मकुंडलीत तर धनाचा नाश होतो. 5व्या स्थानात जर का गुरु असला जन्मकुंडलीत तर सुख प्राप्त होतं. गुरु जर का जन्मकुंडलीत 6व्या स्थानात असला तर शोक, रडायची पाळी येते माणसावर. आणि गुरु जर का भगवत कृपेनं माझ्या 7व्या जागेत आहे, ऐका ना काय सांगतो. जन्मकुंडलीत जर का गुरु 7व्या स्थानात असला तर राजमार्ग दाखवतो. माझ्या कुंडलीत 7व्या जागेत आहे गुरु जर का जन्मकुंडलीत 7व्या स्थानात असला तर राजमार्ग दाखवतो. 8व्या स्थानात असला तर मृत्यू संपीडा. मृत्यू म्हणजे मरत नाही माणूस, पण मेल्यातच जमा असतं, म्हणजे मृत्यू संपीडा. म्हणजे पीडा एवढी की माणसाला वाटतं की जीवच नको. आणि त्याच्याकरता हे गुरुचरित्र नवनाथन आपली ही जी उपासना आहे ना दुपारची, म्हणून अगोदर हे वाचून दाखवतोय, नंतर सांगतो की याचा काय फायदा आहे. 8व्या स्थानामध्ये जर का गुरु असेल जन्मकुंडलीत, जर का शुद्ध 8व्या स्थानामध्ये गुरु असेल तर मृत्यू संपीडा दर्शवतो. 9व्या स्थानात जर का गुरु असला जन्मकुंडलीत तर सौख्य, आनंद देतो. 10व्या स्थानामध्ये जर का गुरु असला जन्मकुंडलीत तर बेजारी, दैन्य, परेशानी. त्याचबरोबर 11व्या स्थानात जर का गुरु असला जन्मकुंडलीत तर धन लाभ देतो. आणि 12व्या स्थानामध्ये जर का गुरु असला जन्मकुंडलीत तर पीडाच पीडा आहे, परेशानी. शुक्र जन्मकुंडलीमध्ये शुक्र जर का पहिल्या स्थानात असला तर शत्रुनाश करतो. 2ऱ्या स्थानामध्ये जर असला त्याला धनलाभ प्राप्त करून देतो त्या व्यक्तीला. 3ऱ्या स्थानात जन्मकुंडलीत जर का शुक्र असेल तर सौख्य प्राप्त करून देतो. त्याचबरोबर शुक्र जर का 4थ्या स्थानात असला तर धनलाभ प्राप्त करून देतो. आणि 5व्या स्थानामध्ये जर शुक्र असला शुद्ध 5व्या स्थानात जन्मकुंडलीत तर पुत्र लाभ होतो त्या व्यक्तीला. 6व्या स्थानामध्ये जर का जन्मकुंडली शुक्र असेल तर शत्रुभय प्राप्त होतो त्याला. 7व्या स्थानात जर का शुक्र असला तर शोक प्राप्त होतो. 8व्या स्थानात शुक्र असला तर धनलाभ प्राप्त होतो. शुक्र जर का 9व्या स्थानात असला कुंडलीत तर वस्त्राचा लाभ, म्हणजे चांगले कपडे घालतो तो माणूस. रोज एक ड्रेस एकच दिवसात घालतो बिस्तरीचा आणि लगेच धुवायला टाकतो. असे महिन्याचे 30 म्हणजे जर का, पण त्याच्यासाठी शुक्र 9व्या स्थानामध्ये पाहिजे, वस्त्र लाभ देतो. 10व्या स्थानामध्ये जर का शुक्र असला तर दुःखच दुःख, परेशानी. 11व्या स्थानामध्ये जर का जन्मकुंडली शुक्र असला तर धनलाभ. आणि 12व्या स्थानामध्ये जरी शुक्र असला तरीही धनलाभ आहे. आणि 2ऱ्या स्थानामध्ये शुक्र असला तरी सुद्धा धनलाभ आहे. शनी जन्मकुंडलीमध्ये नवग्रहापैकी सगळ्यात क्रूर ग्रह आहे. शनी जर का पहिल्या स्थानात असला जन्मकुंडलीत, 7.5चा शनी वेगळा, हा रेग्युलर शनी जो चालू नावनं वगैरे येत असतो. 7.5चा शनी 7.5 वर्ष येतो. मकर आणि कुंभ राशीच्या
राशीचा एक स्वामी असतो मालक. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी सुद्धा शनी आहे, म्हणजे मालकच आहे. तर राशीचा स्वामी असलेला शनी वेगळा, साडेसातीचा शनी वेगळा, चालू नावानं आलेला शनी वेगळा, अंतरदशा महादशा प्रत्यंतरदशा सूक्ष्म दशा त्याच्यातला आलेला शनी वेगळा, आणि एकाच टाइम एवढे शनी आले. तर त्याच्याकरता काय पाहिजे तेही आपण पाहू. पण जन्मकुंडलीमध्ये 12 स्थानामध्ये जन्मकुंडलीत पहिल्या स्थानामध्ये जर का शनी असला तर भीती म्हणजे भय आहे. दुसऱ्या स्थानामध्ये जन्मकुंडलीत शनी असला तर धननाश होतो. तिसऱ्या स्थानामध्ये जन्मकुंडलीत शनी असला तर ऐश्वर्य पैशाची प्राप्ती होते. चौथ्या स्थानामध्ये जर का जन्मकुंडलीत शनी असला तर शत्रुभय प्राप्त होतं. 5व्या स्थानामध्ये जर का शनी असला तर पीडा प्राप्त होते. 6व्या स्थानात जन्मकुंडलीत शनी असला तर धनलाभ होतो. 7व्या स्थानामध्ये जर का शनी असला जन्मकुंडलीत तर दोष उत्पन्न होतो. 8व्या स्थानामध्ये जर का शनी असला जन्मकुंडलीत तर पीडा प्राप्त होते. आणि 9व्या स्थानामध्ये शनी असला तर धर्माचा क्षय होतो. शनी 9व्या स्थानातला शनी माणसाला पूजा करूच देत नाही. तो खूप म्हणतो मी पारायणाला बसेल, पण उठावंच वाटत नाही, बसतच नाही. 9व्या स्थानात शनी असलं तर माणसाचं माइंड डायव्हर्ट करून टाकतं आणि माणसाकडनं पूजा पाठ जप साधना काही होत देत नाही. 10व्या स्थानामध्ये जर का शनी असला तर माणसाचं सदैव काहीतरी हरवल्यासारखं, काहीतरी चिंता, क्लेश, बेचैनी त्याची वाढलेली असते. त्याला म्हटलेलं आहे दौर्मन. जन्मकुंडलीतला 10वा शनी दौर्मनस्य दाखवतो. 11व्या स्थानातला शनी धनलाभ दाखवतो आणि 12व्या स्थानातला शनी जन्मकुंडलीला धननाश दाखवतो. राहू शनी आणि केतू हे तिन्ही ग्रह डेंजर आहे. जन्मकुंडलीत जर का राहू पहिल्या स्थानामध्ये असला तर हानी होते, माणसाचे नुकसानच नुकसान. दुसऱ्या स्थानामध्ये जर का असला जन्मकुंडलीत राहू तर धननाश होतो. तिसऱ्या स्थानामध्ये जर का राहू असला तर धनलाभ होतो. 4थ्या स्थानामध्ये असलं तर दुश्मनदायी वाढते, वैर, भांडणं, शत्रुता. 5व्या स्थानामध्ये जर का राहू असलं तर शोक, रडायची वेळ येते. 6व्या स्थानात राहू जर का असलं तर स्त्री म्हणजे त्याला यश प्राप्त होतं. 7व्या स्थानामध्ये जर का राहू असला तर कलह, भांडणं. आणि 8व्या स्थानामध्ये जर का राहू असला तर मृत्यूयोग. थोडं जपून राहायचं. राहूवाल्या माणसानं भगवान दत्तात्रयांना शरण जायचं, खूप गुरुचा जप करायचा, तरच त्याने ती बाधा. त्याचबरोबर 9व्या स्थानातला जो राहू आहे तो दुरित म्हणजे त्याच्यावर संकट. 10व्या स्थानातला राहू सुद्धा वैर, भांडणं दाखवतो. 11व्या स्थानातला राहू सुख दाखवतो आणि 12व्या स्थानातला राहू शोक, रडायची वेळ. शोक म्हणजे रडणंच ना. आणि केतू शेवटचं, पहिल्या स्थानामध्ये जन्मकुंडलीत जर का केतू असला तर त्या माणसाला रोग असतात. दुसऱ्या स्थानामध्ये जर का केतू असला जन्मकुंडलीत तर वय म्हणजे भांडणच आहे. तिसऱ्या स्थानात केतू असला तर सुख प्राप्त होतं. 4थ्या स्थानामध्ये जर का केतू असला तर भय म्हणजे भीती वाटते त्याला. 5व्या स्थानामध्ये जर का केतू असला तर सुख प्राप्त होतं. 6व्या स्थानात जर का केतू असला तर धनाची प्राप्ती होते. 7व्या स्थानात जर का केतू असला तर माणूस नुसतं फिरतच राहतं. ड्युटीच्या संबंधाने म्हणा किंवा एन्जॉयमेंटच्या संबंधाने म्हणा किंवा तीर्थयात्रेत तो फिरतच राहतो. त्याच्यासाठी केतू 7व्या स्थानामध्ये पाहिजे, म्हणजे माणसाला वारंवार प्रवासाचा योग येतो. 8व्या स्थानामध्ये जर का केतू असला तर रोग दाखवतो. आणि 9व्या स्थानामध्ये जर का केतू असला तर पाप दाखवतो. जे काही पाप होत राहतात ना माणसाकडनं कळत न कळत, समजायचं 9व्या कुंडलीमध्ये केतू, त्याच्या जन्मकुंडलीमध्ये 9व्या स्थानामध्ये केतू आहे म्हणून पाप आहे. 10व्या स्थानामध्ये शोक, रडायची वेळ आहे. आणि 11व्या स्थानामध्ये केतू असला तर कीर्ती, विख्यात, फेमस, पॉप्युलर. आणि 12व्या स्थानामध्ये जर का केतू असला तर शत्रुभय आहे. याच्याकरता कुंडली दाखवावं लागेल. कोणाच कुठं बसलेलं आहे ते चेक करून घ्यावं लागेल. तुम्हाला ज्याच्याकडे जाऊन चेक करायचं ते एकदा चेक करणं गरजेचं आहे. पण हा उद्योग जर का करायचा नसेल, हे झालं ॲस्ट्रॉलॉजिकली, वैदिक ज्योतिष पंचांगानुसार. पण याला पर्याय एकच आहे आपल्याकडे. याच्याकरता फक्त दर गुरुवारी नाही, मी तर म्हणतो रोजच ही दत्तस्तुती आणि दत्तात्रय वज्र कवच सकाळी 1 घंट्यात कंप्लीट वाचून टाकणे. ग्राम दत्तात्रय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करणे, गुरुमंत्राचा जप करणे, गुरुवारचा उपवास करणे. आजचा कसा एकादशी सारखा गुरुवारी जेवायचंच नाही, डायरेक्ट शुक्रवारी जेवायचं आणि गुरुचरित्राचं पारायण करायचं. किंवा 14वा 17वा 18वा अध्याय रोज वाचायचा गुरुचरित्राचा, किंवा रोज एक अध्याय वाचायचा. आणि गुरुवर नितांत श्रद्धा, विश्वास ठेवायचं. यानं सुद्धा आपले संकट कमी होऊ शकतात. त्याला 2-4 मार्ग आहेत. तर गुरुचरित्र, दत्तात्रय वज्रकवच, दत्तस्तुती, गुरुवारचे 44 उपवास, दर गुरुवारी गाईला पिवळी डाळ वगैरे खाऊ घालणे, किंवा भगवान दत्तात्रयाला 1.25 किलो डाळ, गूळ, पिवळं वस्त्र, पिवळं फूल वाहणे, या सगळ्या गोष्टी आहेत. गाईला डाळ खाऊ घालणे, गुळ खाऊ घालणे गुरुवारी. आणि दर गुरुवारी भगवान दत्तात्रयाला 1.25 किलो डाळ, पिवळं वस्त्र. दर गुरुवारी भगवान दत्तात्रयाला एक नारळ, पिवळ्या रंगाचा शुद्ध पेढा, ओरिजिनल पेढा पिवळ्या रंगाचा भेटला तर, नाही तर नाही. पिवळ्या रंगाचा रोकडा, पिवळा ओरिजिनल पेढा, पिवळ्या रंगाचा पीस, पिवळी हरभऱ्याची 1.25 किलो डाळ, त्याचबरोबर गुळ. हे दत्तात्रयांना 5 गुरुवार वाहणे. 44 गुरुवाराचे उपवास करणे, एकादशी सारखे. शुक्रवारी जेवण करणे, नाहीतर मग पुष्कराजाची अंगठी घालून घेणे. ग्राम दत्तात्रय या मंत्रात जप करणे किंवा गुरुमंत्राचा जप करणे. हनुमान चालीसा आणि संकट मोचन हनुमानाष्टकम कोणही जानत आहे जग में हे वाचणे. 14वा
17वा आणि 18वा अध्याय रोज वाचले. याच्यापेक्षा बघा निशुल्क तुम्हाला काय जमतं हे करा. यानंच माणसाच्या बेजाऱ्या, तंगी, परेशानी, माणसाचं सौख्य, माणसाची पॉझिटिव्हिटी, माणसाची सकारात्मकता, माणसाचं जीवनाविषयीचे उद्देश वाढतात. नाही तर मग परेशानी कायम आहे. आणि म्हणून दर गुरुवारी या उपासनेला येत चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त.